नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे पोलीस भरती PYQ आणि त्यात आपण आज पहिला पेपर पाहणार आहे मुंबई कारागृह भरती 2024 आणि हळूहळू आपण एक PYQचे पेपर करत जाणार आहे. तुम्हाला PYQ बद्दल एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ज्याची PYQवर कमांड त्यालाच आहे मार्केटमध्ये डिमांड. आणि आता आपण वेळ न घालवता लगेचच आपण PYQला सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा, मुंबई कारागृह भरती 2024ला GSचा पहिला प्रश्न काय आला होता बघा. पहिला प्रश्न होता, खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांचं जन्मगावावर प्रश्न विचारला. जन्मगावांची चुकीची जोडी ओळखा. काय विचारलंय? चुकीची जोडी. ह्याला अंडरलाईन करा. चुकीची जोडी कोणती आहे? पहिलं काय सांगितलंय? महात्मा फुले. ही काय आहे? बरोबर आहे. महात्मा फुलेचा जन्म कुठे झाला? पुणे येथे झाला. राजश्री शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला? कागल, कोल्हापूर येथे झाला. धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कुठे झाला? शिरवली, रत्नागिरी येथे झाला. आणि ह्यात काय आहे? हे चुकीचं काय आहे? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये झाला. हे चुकीचं आहे. आता तुम्हाला गोपाळ गणेश आगरकरबद्दल थोडी माहिती सांगतो. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला कराडच्या टेंबू येथे. कधी झाला? 14 जुलै 1856ला झाला. कधी झाला? 14 जुलै 1856ला. त्यांचं काय बघा, हेल्मेट हे त्याचं रूपांतर त्यांनी विकार विल्सनमध्ये केलं. त्यांच्यावर प्रभाव कुणाचा होता? जेम्स मिल आणि हर्बर्ट स्पेन्सरचा प्रभाव होता. बुद्धी प्रमाण्यवादी त्यांचं मत होतं. आणि त्यांनी कशात लेखन केलं? तर केसरी, सुधाकर आणि वऱ्हाड समाचार यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. आता आपल्याला बघायचा आहे दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, खालीलपैकी सुधारक. पुन्हा एकदा सुधारकावर प्रश्न आहे आणि त्यांच्याशी वृत्तपत्रे. आता जन्मस्थान विचारलं होतं, आता त्यांनी वृत्तपत्रे आणि नियतकालिका आणि पुन्हा एकदा काय विचारलं? चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी पहिलं बघा, कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश लिहिलं. बरोबर आहे. परत बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण लिहिलं. कधी लिहिलं दर्पण? तर त्यांनी लिहिलं 6 जानेवारी 1832 साली लिहिलं. मग आपण 6 जानेवारी हा दिवस आहे. हे दर्पण जे आहे ते मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र आहे आणि म्हणून 6 जानेवारी या तारखेला आपण पत्र तारिका दिवस म्हणून साजरा करतो. साने गुरुजीनं काय लिहिलं? साधना. परत काय? विद्यार्थी. ही साने गुरुजीची वर्तमानपत्र आहेत. आणि ही काय? गोपाळ हरी देशमुखचं ही लोकमित्र हे चुकीचं आहे. मग आता गोपाळ हरी देशमुख याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कुठे झाला? पुणे येथे झाला. त्यांना काय म्हणत? गोपाळ हरी देशमुखांचं टोपण नाव काय होतं? लोकहितवादी. अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय? तर गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनी काय केलं पाहता, त्यांनी पहिला मुद्दा काय केला? ग्रामरचना ग्रंथ लिहिला. लोकहितवादी हे त्यांनी मासिक काढलं. वाचनालय चळवळ आणि ग्रंथालय चळवळीचं त्यांना जनक म्हणतात. आणि हेतुच्छु हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे. आपण आता बघू तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय आहे की कोकण महसुली विभागात काय विचारलंय? कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत? काय विचारलंय? महाराष्ट्राच्या भूगोलवर जिल्ह्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोकण महसूल विभागात एकूण किती जिल्हे आहेत? बरोबर उत्तर आहे आपलं किती? 7 जिल्हे आहेत. आता मग त्या रिलेटेडच आपण काय बघू, आता विभाग बघू, जिल्हे बघू आणि त्याचबरोबर तालुक्यांची संख्या बघू. आता पुणे जिल्हा बघितला तर आपण बघितला आता तर पुणे जिल्हा बघितला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती? 5 जिल्हे आहेत. पुणे 5 काय येतं? 5 जिल्हे. पुणे विभागात एकूण किती आहेत? 5 जिल्हे, 58 तालुके आहेत. नाशिक विभागात किती आहेत? 5 आहेत, 54 तालुक्यात आहेत. अमरावती विभागात किती आहेत? 5 जिल्हे आणि 56 तालुके आहेत. कोकण विभागात किती आहेत? 7 जिल्हे आणि 47 + 3 म्हणजे मुंबईमधले ते 3 कधी धरले जातात ग्राह्य, कधी धरले जात नाहीत ग्राह्य. आणि नागपूर विभागात किती आहेत? 6 आणि एकूण किती तालुके? 64. औरंगाबाद विभागात जिल्हे किती आहेत? 8 आणि एकूण किती तालुके किती आहेत? एकूण 76. चला पुढे जाऊ. आता भीमा नदी. प्रश्न काय पुढला? भीमा नदी परत एकदा महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रश्न पडलेला आहे. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? ह्याला अंडरलाईन करा. वाहत नाही. आता मुलं काय करतात? भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून? भीमा नदी बघतात आणि महाराष्ट्राला उत्तर पर्याय टिक मारतात. ही चुकीचं आहे मित्रांनो. कोणत्या राज्यातून वाहत नाही? अंडरलाईन नाहीला करा. कोणत्या राज्यातून? भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर भीमा नदी वाहते कर्नाटकमधून वाहते.
बरोबर. कर्नाटक कृष्णा आणि भीमेचा संगम कुठं होतो? कर्नाटकात होतो, तिथं वाहते. आंध्र प्रदेशमध्ये वाहते. आणि तिसरा मुद्दा कुठं राहते अजून? महाराष्ट्रात पण भीमा नदी वाहते. मग उत्तर काय पाहिजे ह्याचं की तेलंगणामधून भीमा नदी वाहत नाही. आता भीमा नदीबद्दल आपण भीमा नदीबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. भीमा नदीचा उगम कुठं झालाय मित्रांनो? भीमाशंकर पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालाय. भीमा नदीची लांबी महाराष्ट्रात किती? 451 किलोमीटर. आता ही भीमा नदी आहे, ही अशी वाहत जाते या साईडला, बरोबर. आता भीमा नदीच्या उजव्या तीरावरून कोणत्या कोणत्या नदी मिळतात? उजव्या तीरावरून भीमा नदीला कुठली मिळते? भामा मिळते, परत इंद्रायणी मिळते, परत मुळा मोठा मिळते, परत नीरा मिळते, आणि परत मान मिळते, आणि परत बोर मिळते. हे क्रम तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्या उपनद्या बघा. उपनद्या कशा आहेत बघा त्याच्या. आता इंद्रायणीची उपनदी कुठं आहे? आंध्र नदी. मुळा मोठाची उपनदी कुठली? पवना. नीराची कुठली? करा. आणि मान आणि बोर. आता इंद्रायणी नदीवर सगळ्यात आपलं एक धरण आहे. इंद्रायणी नदी धरण त्याला काय म्हणायचं? पानशेत धरण आहे. कुठलं धरण आहे? पानशेत धरण. आणि डाव्या किनाऱ्यावरून 3 नदी वाहतात. कुठल्या वाहतात 3? एक वाहते वेळ, एक वाहते घोड, आणि सीना. आता सीना अहमदनगरच्या साईडला वाहते. घोड नदीच्या 2 उपनदी, एक कुकडी आणि एक मीना. इथवर सगळ्यांच्या लक्षात आलं. आता बघा संगम बघा. संगम काय म्हणतंय की संगममध्ये काय भीमा आणि कृष्णाचा संगम कुठं होतो? रायचूर जवळ कुरगुडी येथे भीमा आणि कृष्णाचा संगम होतो. तोच प्रश्न कर्नाटकात आपण आता बघितला की कर्नाटकमध्ये रायचुरीजवळ भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. आता हा एक प्रश्न पडण्यासारखा आहे. रांजण खेळगेसाठी कोणतं गाव प्रसिद्ध आहे? तर निगोज गाव. अहमदनगरमधील निगोज गाव हे रांजण खळग्यासाठी प्रसिद्ध आहे. भीमा नदी कुठं वाहतून आपण बघितलं आताच? कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा काय. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? आता नद्यांचं 2 प्रकार पडतात, एक पश्चिम वाहिनी नदी आणि एक पूर्व वाहिनी नदी. पश्चिम वाहिनी नदी म्हणजे जी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते त्याला पश्चिम वाहिनी नदी म्हणतात, आणि जी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्याला पूर्व वाहिनी नदी म्हणतात. आता मी तुम्हाला इथं थोड्याफार पश्चिम वाहिनी नद्या दिलेल्या आहेत. त्यात पश्चिम वाहिनी नदीमध्ये कुठली आहे? ताफी नदी. एक कोकणातल्या सर्व नद्या आहेत ती सह्याद्रीला उगम पाहून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि एक नर्मदा नदी. हे थोड्या नद्या दिलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अजून नद्या देईल. आणि पूर्व वाहिन्या नद्यामध्ये कुठले येतात? एक येते गोदावरी, भीमा आणि कृष्णा. आता प्रश्नाकडे बघा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी कोणती? आताच मी तुम्हाला सांगितलं पश्चिम वाहिनी नदी कुठली? कृष्णा आहे का? नाही. गोदावरी आहे का? नाही. गोदावरी, कृष्णा हे काय येत्या? पूर्व वाहिनी नदी येत्या. चंबळ आहे का? नाही. तर पश्चिम वाहिनी नदी कुठली आहे? तर आपलं योग्य उत्तर काय आहे? नर्मदा नदी. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. 68 नंबरचा प्रश्न. ऑपरेशन मुस्कान काय आहे? ऑपरेशन मुस्कान काय आहे? हा करंटच्या रिलेटेडचा प्रश्न आहे. ऑपरेशन मुस्कान आहे की हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आहे. काय? ऑपरेशन मुस्कान हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आहे. चला पुढे जाऊ. आता पुढला प्रश्न काय आहे? पुढला प्रश्न आहे की वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? आता ह्याने विचारले राज्यसभेची निवडणूक वयाची किती वर्षे निवडणूक लढवू शकते? तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? 30 वर्षे ह्याचं योग्य उत्तर आहे. 25 वर्षे नाही का? तर हे लोकसभेसाठी आहे. काय हे? LS म्हणजे काय? लोकसभेसाठी आहे. 35 वर्ष कुणासाठी? तर 35 वर्षे हे कशासाठी आहे? तर 35 वर्षे हे राष्ट्रपतीच्या पदासाठी आहे. 35 वर्षे कशासाठी आहे? राष्ट्रपतीच्या पदासाठी आहे. आता तुम्हाला राज्यसभेबद्दल थोडक्यात 2 शब्द सांगतो. राज्यसभेचं वय आता बघितलं आपण किती? 30 वर्ष पाहिजे. राज्यसभेचं कलम किती? कलम 80. राज्यसभेवर एकूण सदस्य किती असतात? तर 245. 245 मधले 238 हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधले असतात, आणि 12 सदस्य असतात ते राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. ह्या घटकावर हमेशा प्रश्न पोलीस भरतीला विचारला जातो. ते कोणते असतात? कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा. हे 245 सदस्य आहेत ते कोणत्या परिशिष्टात दिलेले आहेत? तर ते परिशिष्ट 4 मध्ये दिलेले आहेत. राज्यसभेलाच आपण काय म्हणतो? वरिष्ठ सभागृह म्हणतो. राज्यसभेलाच आपण काय म्हणतो? वरिष्ठ सभागृह. आणि लोकसभेला आपण म्हणतो कनिष्ठ सभागृह. राज्यसभेवर निवडणूक कशी होते? तर अप्रत्यक्षपणे खुल्या पद्धतीने निवडणूक होते.
राज्यसभेचा कार्यकाल किती आहे? 6 वर्ष. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. आता आपल्याला काय बघायचं आहे की राज्यसभेचे एकूण सदस्य किती आहेत ते बघायचं. यूपीचा विचार केला तर यूपीचे सगळ्यात जास्त 31 आहेत, महाराष्ट्राचे 19 आहेत आणि तमिळनाडूचे 18 आहेत. हे पाठच करा. हे काय करा मित्रांनो, हे पाठच करा, कारण की ह्याच्यावर पोलीस भरतीला 100% प्रश्न असणार म्हणजे असणार. येणाऱ्या भरतीला 100% प्रश्न याच्यावर असणार. चला पुढचा प्रश्न. हवेमध्ये एकूण ऑक्सिजन काय विचारलंय? ऑक्सिजनचे प्रमाण किती? तर हवेमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? 21%. हवेमध्ये एकूण ऑक्सिजनचं प्रमाण किती? 21%. आता आपण बघू पुढचा मुद्दा. हवेमध्ये वायूचे प्रमाण कसं आहे? सगळ्यात जास्त कुणाचं आहे हवेमध्ये वायूचं प्रमाण? नायट्रोजनचं प्रमाण आहे. किती? 78%. 2 नंबर ऑक्सिजनचं 21%. 3 नंबर ऑर्गॉनचं 0.93%. 4 नंबर कार्बन डायऑक्साईड 0.03%. ओके, चला आता 71 प्रश्न काय सांगितला आहे? जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो? पोलीस भरतीला दिवसावर हमखास एक ना एक प्रश्न विचारलेला असतो म्हणजे असतोच. तर जागतिक पर्यावरण दिवस किती? 5 जून. आता मी तुम्हाला बाकीच्या बी गोष्टी सांगितलेल्या आहे. 9 ऑगस्टला काय आहे? जागतिक आदिवासी दिवस. 10 डिसेंबरला काय आहे? मानवी हक्क दिवस. आणि 21 जूनला काय आहे? योग दिवस. चला पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्र विधानमंडळात हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हिवाळी अधिवेशन हे कुठं होतं? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होतं. चला पुढचा प्रश्न बघू. 73वा प्रश्न. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिन हा कधी साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आता इथं बघा मित्रांनो, दिवसावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. चला पुढे जाऊ. 74 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहेत? तर किती संख्या आहे? 200. त्याचं योग्य उत्तर आहे 288. याबद्दल आपण महाराष्ट्र विधानसभाबद्दल थोडक्यात 2 शब्दात माहिती बघू. विधानसभा याचं कलम कुठलं आहे? कलम 170. सदस्य संख्या कमीत कमी किती असते? 500. कमीत कमी किती असते? 60. जास्तीत जास्त किती असते? 500. महाराष्ट्रामध्ये एकूण किती सदस्य संख्या? 288. याच्यावरच आत्ता सध्या प्रश्न विचारलेला आहे. त्या 288 मध्ये SC 29, ST 25. आता सदस्य संख्यांचा क्रम जर विचारला तर यूपीचा सगळ्यात जास्त किती? 403. पश्चिम बंगालचा 294 आणि महाराष्ट्राचं किती? 288. चला पुढील प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे? संबंधित नाही, कीवर्डला अंडरलाईन करा. संबंधित नाही. आता हरिजन हे कुणाचं आहे? महात्मा गांधीचं आहे. यंग इंडिया कुणाचं आहे? महात्मा गांधीचं आहे. नवजीवन कुणाचं आहे? महात्मा गांधीचं आहे. तर ही केसरी कुणाचं आहे? केसरीबद्दल तुम्हाला मी मग सांगितलं की केसरी हे लोकमान्य टिळकांचं आहे. बघा एक्सप्लेनेशन बघा आता. केसरी 4 जानेवारी 1981 गोपाळ गणेश आगरकरांनी टिळकांनी चालू केलं. केसरी हे मराठीत होतं. मराठा 2 जानेवारी 1981 आणि मराठा हे कसं होतं? इंग्रजीत होतं. गांधीजींची वर्तमानपत्र आपण आत्ताच बघितली. हरिजन, यंग इंडिया, नवजीवन हे आपली गांधीजींची हे आहेत. चला पुढे जाऊ. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही गडचिरोली जिल्ह्याच्या सोबत लागून नाही? पुन्हा एकदा बघा, फसवा प्रश्न आहे. नाही म्हणून विचारलेला आहे पुन्हा एकदा. आता हा बघा, हा भाग काय? हा भाग कोणता आहे? हा भाग आहे काय? गडचिरोलीचा भाग आहे. हा भाग काय? गडचिरोलीचा भाग आहे. गडचिरोलीचा साधा प्रश्न आहे, लॉजिकनं तुमचं उत्तर निघलं पाहिजे. गडचिरोलीच्या पूर्वे साईडला काय? छत्तीसगड. दक्षिणेच्या साईडला काय? तेलंगणा. वरच्या साईडला काय? गोंदिया. आणि गोंदियाच्या वर कोण आहे? मध्य प्रदेश. गोंदियाच्या वर कोण आहे? मध्य प्रदेश. मग प्रश्न बघा आता, मध्य प्रदेश आहे का? नाही, चुकलं. छत्तीसगड आहे का? आहे. तेलंगणा आहे का? आहे. मग हा वरीलपैकी नाही पर्याय हा कट झाला. म्हणजे ह्याचं योग्य उत्तर काय आहे? मध्य प्रदेश. चला पुढे जाऊ आपण. महाबळेश्वर जवळील भिलार करंटचा प्रश्न आहे. पहिले गाव कधीही पोलीस भरतीला पहिल्या ज्या गोष्टी असतात त्या कायम विचारल्या जातात. आता पहिलं गाव कोणतं गाव प्रसिद्ध म्हणून आहे? तर भिलार गाव काय? हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. चला पुढे जाऊ आपण. आपल्या शरीरात साधारण डॅश इतके पाणी असते. आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण किती असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 65 ते 70%. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक
3 65 ते 70. चला पुढे जाऊ आपण. 79वा प्रश्न पहा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ह्याचं योग्य उत्तर आहे ह्याचं योग्य उत्तर काय आहे? लॉर्ड रिपन. काय ह्याचं उत्तर? लॉर्ड रिपन. आता ह्याच्याबद्दल थोडक्यात लॉर्ड रिपनबद्दल थोडक्यात माहिती पाहू. 1980 ते 84च्या काळात लॉर्ड रिपन होता. लॉर्ड रिपनलाच काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. लॉर्ड रिपनच्या काळातील काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या ज्या पोलीस भरतीला पडू शकतात. त्यामध्ये एक नंबरला काय आहे? 1982 साली काय आहे? हंट ड्राईव्ह. द ड्युटी ऑफ द एज हे पुस्तक कुणाचं आहे? तर लॉर्ड रिपनचं पुस्तक आहे. भारताचा उद्धारकर्ता कोण म्हणला? की लॉर्ड रिपनला फ्लॉरेन्स नाइटिंगेल म्हणला. इल्बर्ट बिल कधी आलं? यांच्याच काळात आलं. आणि 1981 साली जो पहिला फॅक्टरी ॲक्ट झाला तो पण लॉर्ड रिपनच्याच काळात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 80. बंदुकीची गोळी सुटल्यानंतर बंदूक जोरात मागे ढकलली जाते तर काय हा मुद्दा? एव्हरी ॲक्शन. ह्याचा मुद्दा काय आहे? एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ह्याचं उत्तर आहे तिसरा क्रमांक. आता प्रश्न क्रमांक 81 बघू आपण. प्रश्न 81 मध्ये काय सांगितले? जीएसटी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे काय? ह्याचं उत्तर क्रमांक योग्य आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता जीएसटी बद्दल तुम्हाला थोडक्यात एका शब्दात माहिती सांगतो. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कधी चालू झाला? 1 जुलै 2017 चालू झाला. आणि हा कर कसा आहे? अप्रत्यक्ष कर आहे. बस ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जीएसटी बद्दल काहीही लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय. आता पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? तर महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लागलेली आहे? तर 720 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लागलेली आहे. आता महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्राला किती समुद्र किनारपट्टी लागलेली आहे? 720. आता हा मुद्दा येणाऱ्या परीक्षेला पडू शकतो. त्यात सगळ्यात जास्त कुणाला लागली? रत्नागिरीला. किती लागली? 237. सगळ्यात कमी कुणाला लागले? ठाणे किती? 25. मग आता हे पाठ करायचं. रायगड किती? 122. सिंधुदुर्ग 120. मुंबई 114. पालघर 102. चला पुढे जाऊ. आता भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले? ह्या विद्यार्थी पोलीस भरतीचे विद्यार्थी कायम ह्या प्रश्नाला गणतात. ह्यात एक तुम्हाला गोष्ट सांगतो की इथं काय सांगितले की संविधानाची स्वीकारण्यात आली, स्वीकृतीची तारीख विचारली. 2 गोष्टी, एक स्वीकृतीची तारीख आणि एक अंमल आहे. अंमल कधी झाला? 26 जानेवारी 1950 पासून अंमल चालू झाला. आणि स्वीकृती कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949 पासून स्वीकृती झाली. चला पुढला प्रश्न बघू आपण. भारताचे सगळ्यात दक्षिणेकडील टोक कुठलं आहे? भारताचे सगळ्यात दक्षिणेकडील टोक कुठलं आहे? कन्याकुमारी नाही. तर त्याचं उत्तर आहे योग्य इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट कुठं आहे? अंदमान निकोबारच्या बेटावर इंदिरा पॉईंट आहे. भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडे टोक इंदिरा पॉईंट आहे. त्याचं की किती? 6 डिग्री 45 मिनिट. चला पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही? काय प्रश्न विचारला आहे? खालीलपैकी कोणती नदी ही यमुनेची उपनदी नाही? तर यमुनेच्या उपनद्या कुठल्या आहेत? यमुनेची उपनदी आहेत चंबळ पहिला, दुसरी बेटवा, तिसरी केन आणि चौथी ट्रोन्स. मग कोणती उपनदी नाही? ह्या परीक्षेत नाहीवर किती प्रश्न विचारलेत पहा मित्रांनो. तर घंगर नाही. घंगर ही उपनदी कोणाची आहे? तर ही उपनदी आहे सरस्वतीची उपनदी आहे. घग्गर कुणाची उपनदी आहे? सरस्वतीची उपनदी आहे. चला पुढं. जोड्या लावा. जोड्या लावामध्ये काय विचारलंय? शिखर आणि त्यांचं शिखर हे कोणत्या ठिकाणी आहे हे विचारलंय. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शिखरासाठी शिखराची ट्रिक सांगतो. शिखर आता बघा, क सा मी हसतो अत्रे एवढं लक्षात ठेवायचं आहे. कसा मी हसतो अत्रे. क म्हणजे काय? कळसुबाई शिखर. सा म्हणजे काय? साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा, अस्तंबा आणि त्र्यंबकेश्वर. आता पहा मित्रांनो, कळसुबाई शिखर कुठं आहे? अहमदनगरमध्ये. साल्हेर नाशिक, महाबळेश्वर सातारा, हरिश्चंद्र अहमदनगर, सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे, अस्तंबा नंदुरबार आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काय? नाशिकमध्ये. आता तुम्हाला पोलीस भरतीला ह्या शिखरावर कायम प्रश्न असतो. त्यात 2 शिखरांची उंची हमेशा पाठ करून ठेवायची. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 आणि साल्हेरची उंची किती आहे? 1567. चला पुढला प्रश्न.
खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावरून मिळत नाही? काय प्रश्न विचारलाय बघा. खालीलपैकी कोणती उपनदी ही कृष्णाला डाव्या किनाऱ्यापट्टीवरून मिळत नाही म्हणून विचारले. पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय काय? मिळत नाही. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? ह्याचं योग्य उत्तर आहे अग्रिणी. काय योग्य उत्तर? अग्रिणी. पुढचा प्रश्न चला, 88 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वेद संगीताशी संबंधित आहे? संगीताशी संबंधित कोण आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे सामदेव. हे असल्या फॅक्ट ज्या आहेत ना त्या पाठच करून टाकायच्या. आता 89वा प्रश्न. भगवान महावीर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे जिम्पिका या ठिकाणी. उत्तर क्रमांक 2 या ठिकाणी तिने केवळ ज्ञान प्राप्त केलेले आहे. पुढचा प्रश्न फतेपूर सिक्रीबद्दल विचारलेला आहे. 90 नंबरचा प्रश्न. त्यात त्यांनी काय विचारलेला आहे की फतेपूर सिक्री काय विचारलेलं आहे? फतेपूर सिक्री बद्दल खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे विचारले. आता पहा, पहिलं वाक्य काय दिले? 1562 मध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबराने फतेपूर सिक्री बसवली. हे वाक्य काय आहे? योग्य आहे. फतेपूर सिक्री येथे काय बुलंद दरवाजा आहे? काय आहे? बुलंद दरवाजा. हे वाक्य काय? योग्य आहे. तिसरं, फतेपूर सिक्री येथे येथे काय आहे? दर्गा आहे, सलीम दर्गा आहे, सलाम ख्रिस्ती दर्गा आहे. हे वाक्य बरोबर आहे. मग चुकीचं काय? अकबराचे दहन फतेपूर सिक्री येथे झालेलं आहे. आता प्रश्न क्रमांक आपण बघू. 91वा प्रश्न क्रमांक. शिवाजी महाराजांवर कायम एक प्रश्न असतो पोलीस भरतीला. शिवाजी महाराजांच्या काळातील पर्यटनाचा कालानुक्रम लावा विचारले. आता ह्याचं योग्य उत्तर काय आहे? तर ह्याचं उत्तर योग्य आहे 1, 3, 2, 4. एक काय आहे? अफजल खानाचा वध. 2 काय आहे? 3 काय आहे? पन्हाळ्याला वेढा. परत काय आहे? शरिस्तेखानाची आणि सुरतची लूट. 4 नंबर. चला पुढचा प्रश्न बघू आपण. छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली? तर कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1708 साली. 93 नंबर प्रश्न. जून जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध T20चा सामना झाला, बरोबर? तर त्या क्रिकेट मॅचच्या मालिकेवेळी कॅप्टन कोण होता? की आपला संघाचा कर्णधार कोण होता? तर त्याचा संघाचा कर्णधार कोण होता? योग्य उत्तर आहे त्याचं शुभमन गिल. 94 प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पद तालिकेमध्ये खालील देशाच्या उतरत्या क्रमाने जोड्या लावा. आता तुम्हाला माहीत आहे पाकिस्तानचा कोण होता? पाकिस्तानचा भालाफेकपटू होता, त्यानं सुवर्ण जिंकलं आणि तो भारताच्या वर आला. म्हणजे 4 आधी पाहिजे आणि नंतर 3 पाहिजे. असा पर्याय कुठे आहे बघा. 4 आधी उतरत्या क्रमाने लावा विचारलंय. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? 3 आधी आणि नंतर 4 असणार आहे. आणि त्याचं योग्य उत्तर काय? 1, 2, 3, 4. आता लास्ट नंबरचा प्रश्न आहे 95. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते केंद्रीय विद्यापीठ, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ हे कुठल्या ठिकाणी आहे? वर्धा या ठिकाणी आहे. 95 रिपीट प्रश्न आहे. केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ते वर्धा ठिकाणी आहे. आता 96वा प्रश्न बघा. सेमीकंडक्टर चिप, सर्वाधिक सेमीकंडक्टर चिप कोणत्या देशाने बनवले जातात? तर ते तैवानने बनवले जातात. हे तिन्ही प्रश्न आहेत ते करंटच्या रिलेटेड प्रश्न आहेत. 97 प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही? पुन्हा एकदा नाही आले. तर कुणाला मिळाला नाही? उषा मंगेशकर यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. आता हा आपण सीएनजीचे जी दुचाकी वाहन चालू केलं ती कोणत्या कंपनीची आहे? तर ती कोणत्या कंपनीची आहे? बजाजच्या कंपनीची आहे. तिचं नाव आहे फ्रीडम बाईक. 99वा प्रश्न बघा. महाराष्ट्र शासनाने आता एक वस्तू लंडनच्या वस्तूला इथून महाराष्ट्रात आणली, ती काय? वाघनखे. शिवाजी महाराजांचं जे वाघनखे होतं ते आणलेलं आहे. आणि 100वा प्रश्न बघा मित्रांनो. खालीपैकी कोणती कंपनी ही जपान देशातील नाही? काय विचारलंय? जपान देशातील नाही. मग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सॅमसंग जी कंपनी आहे, आपला जो मोबाईल फोन जो सॅमसंग आहे तो कोणाचा आहे? दक्षिण कोरियाचा आहे. आता बघा हा जो मुंबई कारागृहाचा पेपर होता, GSचं महत्त्व काय असते?
जी एसचं महत्त्व तुम्हाला सांगतो, तर हा मुंबई कारागृहाचा जो पेपर आहे त्यामध्ये एकूण 38 ते 40 क्वेश्चन जी एसचे विचारले आहेत. किती विचारलेले आहेत? 38 ते 40 क्वेश्चन जी एसचे विचारलेले आहेत. यामुळे तुम्हाला मित्रांनो लक्षात येईल की जी एसचं महत्त्व काय आहे. धन्यवाद.